नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. राज्यभरात या योजनेची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांना बँकांकडून मोबाईलवर SMS पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या मोबाईलवर आलेले मेसेज नक्की तपासा आणि वेळेत पुढील प्रक्रिया पूर्ण करा. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. मात्र यासाठी सरकारने काही निश्चित निकष जाहीर केले आहेत. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले पीक कर्ज किंवा शेती संबंधित पात्र कर्ज जे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत झालेले आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत भरलेले नाही, अशा कर्जांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की ज्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांचे काय? यासाठीही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अशा शेतकऱ्यांसाठी OTS म्हणजेच एक वेळ तडजोड योजना लागू करण्यात येत आहे. या योजनेनुसार सरकार 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम माफ करेल, तर त्यावरील उर्वरित रक्कम किंवा बँकेने तडजोडीनंतर निश्चित केलेली रक्कम संबंधित शेतकऱ्याने स्वतः भरावी लागेल. तसेच 1 एप्रिल 2019 पूर्वीची जुनी थकीत कर्जे असलेल्या शेतकऱ्यांनाही OTS द्वारे दिलासा देण्याचे निर्देश सरकारने बँकांना दिले आहेत. जर तुमच्या मोबाईलवर OTS संदर्भात बँकेचा मेसेज आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ आपल्या संबंधित बँक शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण करा. वेळेत कारवाई केल्यास तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता वाढेल. दरम्यान अनेक शेतकऱ्यांना सध्या तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. काही कर्ज खात्यांना एकच मोबाईल नंबर लिंक असणे, आधार कार्डवरील नाव, फार्मर ID तसेच 712 किंवा 8A उतार्यावरील नावामध्ये तफावत म्हणजेच मिसमॅच असल्यामुळे पोर्टलवर नो रेकॉर्ड फाउंड असा संदेश दिसत आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता त्वरित आपल्या बँक शाखेशी संपर्क साधा आणि आवश्यक माहिती दुरुस्त करून घ्या. माहिती योग्य झाल्यानंतर तुमची प्रक्रिया पुढे सुरू होऊ शकते. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, तुमच्या मोबाईलवर आलेला प्रत्येक बँकेचा मेसेज काळजीपूर्वक तपासा. आवश्यक असल्यास त्वरित बँकेला भेट द्या आणि कोणतीही प्रक्रिया प्रलंबित ठेवू नका. योग्य वेळी योग्य माहिती अपडेट केल्यास कर्जमाफीचा लाभ मिळवणे अधिक सोपे होईल. शेतीविषयक योजना, सरकारी निर्णय आणि शेतकऱ्यांसाठीच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या माहितीचा लाभ घेता येईल. धन्यवाद.